भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग पहिला त्यामधील 13 शाक्य संघात प्रवेश। शाक्यांचा एक संघ होता। वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे। सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली होती। संघाची दीक्षा घेऊन त्यांचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते। शाक्याचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत। ते कपिलवस्तू नगरात होते। संघाच्या सभाही ह्याच संथागारात होत असत। सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्याच्या पुरोहिताला संघाची सभा बोलविण्यास सांगितले। सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्याच्या पुरोहिताला संघाची सभा बोलविण्यास सांगितले। त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्याच्या संथागारात संघाची सभा झाली। सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला। तेव्हा शाक्याचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला। संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले। शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो। त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टींनी ह्या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे, म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो। माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे। या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही। सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे। ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही। सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ह्या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे। तिसऱ्या वेळीसुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही। शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते। सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले। तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले। सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला। सिद्धार्थ म्हणाला, संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहे काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल।
सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजे. संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. कोणत्याही शाक्यांच्या वर्तनाला तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजे. तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिल्यास तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतार्थ आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. तर अशा प्रकारे ते संघामध्ये प्रवेश झाला आणि त्याला सर्व नियम समजावून सांगितले. त्यानंतर 18 संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोनही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरता वापरीत असे. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्षे झाली त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोनही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले.
म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलाविले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणांची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. म्हणजे वारंवार कोलीय शाक्यांवर हमले करत होते आणि बा आता याच्यावर काय उपाय, तर युद्धच करावं लागेल बा, असं ते त्यांनी मांडलं. ज्यांच्या विरुद्ध असेल त्यांनी बोलावे. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांच्या विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. बघा, सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जोपर्यंत दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील, जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपणसुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते. म्हणजे सिद्धार्थ गौतम म्हणाला, का विचार करावा, आपण त्यांनी जसं आपल्यावर हमला केला असं मी ऐकलेलं आहे का आपणसुद्धा आपले लोक त्यांच्यावर हमला केला आहे बा, हे मी ऐकलेलं आहे. तर आपण पण निर्दोष नाही आहे. म्हणून युद्ध करणे हा काही उपाय नाही. याच्यावर विचार झाला पाहिजे, चिंतन झालं पाहिजे, काहीतरी दुसरा मार्ग काढला पाहिजे, असा सिद्धार्थ गौतम म्हणाले. आपणसुद्धा निर्दोष नाही हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची पाळी ती आपलीच होती. प्रथम पाणी घेण्याची पाळी ती आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदन नाही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली
दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली, ती बहुसंख्येच्या मताधिक्यांनी अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलीय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्यांकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. बघा, यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे. तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे. हीच आपल्या शास्त्राची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही. वैरांवर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. बघा, सिद्धार्थानं युद्धाला विरोध केला. का बा युद्ध हे उपाय नाही आहे. युद्धापासून हानी होते. जशी सिद्धार्थाला इकडल्या लोकांची काळजी होती तशी तिकडल्या लोकांचीसुद्धा तेवढीच काळजी होती. काय युद्धापासून उपाय नाही बा. एकामेकाले मारून मरसाल आणि शेवटी काय मग अधिक मग शांती ठेवावं लागत. मग याच्यापेक्षा चांगलं हेच आहे का युद्ध थांबवा युद्ध. पण हे सिद्धार्थ गौतमाने मानवी मूल्याचं उदाहरण दिलेलं आहे का मानवाच्या हिताचं आणि मानवाच्या कल्याणाचं कसं आहे बा ते मत सिद्धार्थ गौतमाने मांडलं. पण त्याला अंगामध्ये ऊर्जा त्या सेनापतीच्या, त्याला युद्ध करण्याची घाई. आम्ही का भेटतो का कोणाले, आमच्या अंगात ताकद नाही काय, म्हणजे ह्या जो मीपणा आहे, अहंकार, ही माणसात नाश करते. जसे आता काही देश आपसामध्ये भांडले, युक्रेन आणि रशिया, इस्रायल आणि फिलिपिन्स आपसात भांडले, हानी झाली, भिकीला लागले, खायचे लाले पडले. आता ज्या बिल्डिंगा होत्या, शाळा होत्या, महाविद्यालय होते, दवाखाने होते, यांचा आपसी वैरामुळे, रागामुळे, द्वेषामुळे सगळं नसता नाबूद झालं. देशामध्ये भयंकर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. इकडले झालं, तिकडले झालं, कमी जास्त झालं असेल, पण झालं. त्यामुळं भीतीला लागले आणि पूर्ण शिक्षण, आरोग्य फार सगळं उद्ध्वस्त झालं. फायदा काय झाला? काहीच नाही, उलट हानी झाली. म्हणून कुठल्याही समस्येवर युद्ध करणे हा उपाय नसतो. त्या समस्येला चर्चेतून, बोलण्यातून आणि वारंवार बोलण्यातून आपलं अज्ञान दूर करून ती चर्चा सोडवली पाहिजे. हाच सनातन धर्म आहे. जिथं युद्ध होते तो सनातन धर्माचा मार्ग नाही. जिथं शांती प्रस्थापित होते, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद प्रस्थापित होते, त्यालाच एस धम्मो सनातनो असे म्हणतात. हाच सनातन धर्माचा मार्ग आहे. म्हणून सिद्धार्थ गौतमाने म्हटलेलं आहे का वैराने वैर शमत नाही, ते अवैरानेच शमते. म्हणून बघा, चुकीच्या गोष्टीला बहुमत भेटलं, युद्ध करायला बहुमत भेटलं. बघा
आणि जिथं सिद्धार्थ गौतम थांब मत मला युद्ध करू नका बा, त्याला बहुमत नाही भेटलं. किती मूर्खपणा आहे. खोट्याले चुकीच्या बाबीला समर्थन भेटलं मोठ्या प्रमाणात आणि खऱ्याले समर्थन नाही भेटलं. जे चांगलं आहे त्याला समर्थन नाही भेटलं, त्याला विरोध. आणि जे वाईट आहे, ज्यापासून हानी होणार आहे, लोक मरणार आहे युद्ध करून, नुकसान होणार आहे, त्याला काय भेटलं? समर्थन. आजही असं चालू आहे या देशामध्ये, या जगामध्ये. देशामध्ये चांगले माणसं नाही ओळखता येत. म्हणून जे संसद प्रणाली आहे आपल्या देशामध्ये, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, माणसामध्ये का नाही बुद्धी प्रामाण्यवादपणा नाही आहे. मतदानाचा हक्क कसा बजावायचा ह्याचं प्रामाणिकपणा नाही आहे. सगळा भ्रष्टाचार, आमिषाला बळी पडून लोक मतदान करतात. पैसे घेऊन मतदान करतात. कोणी किराणा घेऊन मतदान करते, कोणी साडी, कोणी लुगडं, कोणी धोतर, आहे का नाही. आमिषाला बळी पडून मतदान करतात. ही लोकशाहीचा भाग नाही आहे. निस्वार्थ मतदान असलं पाहिजे, प्रामाणिकपणाचं मतदान असलं पाहिजे. तेव्हाच देश चांगला मजबूत आणि ताकदवर घडतो. आणि म्हणून आजही चुकीचे माणसं पोचतात आणि चांगले माणसं मागं राहतात. असं नाही का चांगले माणसं नाही आहेत तिथे. चांगल्या माणसांसंख्या कमी आहे आणि वाईट माणसांसंख्या जास्त आहे. कसं आहे? चांगल्या माणसाची संख्या कमी आहे आणि वाईट माणसाची संख्या जास्त आहे. आणि म्हणून का नाही चांगल्या प्रस्तावाला वारंवार विरोध होतो. खरं पडत नाही ना. म्हणून आजही का नाही लोक सत्य असूनही का नाही, जे लोक सत्याला काही दाबतात ते मानव मूल्यांचं काही हिंसा करू राहिले. जे मानवी मूल्य आहे त्याची हिंसा करू राहिले हे लोक. जे सत्य असून मानत नाही, जसा बुद्धाच्या लेण्या आहेत, बुद्धाचे मोठे मोठे विहार आहेत, त्याच्यावर काही जण कब्जा केलेला आहे. आता माहीत आहे म्हणते बुद्धाचा विहार होय म्हणून, पण कब्जा केलेला आहे. हे मानवी मूल्यांची काही हिंसा आहे. ते मानवी मूल्याचा विरोध आहे. कारण ते माहीत आहे अपराधी आहे. मध्ये स्वतः ते अपराधी आहेत, पण ते अपराधी असूनसुद्धा असे लोक, यांना जर आजीवन कारावास जरी दिला तरी कमी आहे. आणि त्याला जे लोक बघतात आणि ते जर खरी माहिती असूनसुद्धा ते जर त्याच्यामध्ये गुरफटलेले असतील, ते मूर्ख झाले. मग मानवी मूल्य जपलं पाहिजे. खरं आणि खोटं हे ओळखलं पाहिजे. आणि ज्याची वस्तू आहे त्याला दिली पाहिजे. ज्याचं घर आहे ते त्याला देऊन टाका. आयत्या बिळात नागोबा आणि त्याच्या भरशा जगू राहिले, पोट भरून राहिले. चोरी झाली ती. म्हणजे घर कोणाचं, ताबा कोणं केला, त्या घराच्या भरशात त्याचं पुरं पैसा कमवून जगून राहिले. म्हणून सत्याची ओळख, चांगल्या लोकांची संख्या या देशामध्ये कमी आहे आणि वाईट लोकांची संख्या जास्त आहे. म्हणून जास्तीत जास्त या देशामध्ये चांगले लोक, चांगली माणसं निर्माण झाली पाहिजे. म्हणून धम्माचा प्रचार प्रसार करणं, एस धम्मो सनातनो, हाच सनातन धर्म आहे. धम्माचा चांगला प्रचार प्रसार करणं फार महत्त्वाची बाब आहे. तो आपण कराल. पुढे सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो प्रस्ताव संमत झाला. संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. म्हणजे बघा, म्हणजे युद्ध करावा, आम्ही त्याला संमती देतो. म्हणजे एकामेकाला मारा. आता युद्ध म्हणजे काय? एकामेकाले मारा. जसे भांडणं होते, किती भयंकर अज्ञान असते. कोणी मग काळ्या काढते, चालले भांडण. दोन कुटुंब आपसात भांडतात. किती मूर्खपणा आहे. ते कल्ला चिल्लावणं, त्याच्यामध्ये एकामेकाले मारझोड. अरे अरे अरे. जे बाप मुलीशी असते, अंगामध्ये राग आहे ना, रोग आहे तो, द्वेष आहे, रोग आहे. जो प्रश्न, जे काही समस्या असत बोलण्यामधून सुटू शकते, तिथं युद्ध करायची काय गरज आहे? भांडणाची काय गरज आहे? समजदारीने
म्हणजे भांडणं कायचे असते मग सामान्य लोकांचे? जागेसाठी, पैशासाठी भांडणं, उधारी असेल तर भांडणं, कर्ज असेल तर भांडणं, आहे का नाही? लहान लहान गोष्टी भांडणं असतात. पण ज्या समस्या बोलण्यातून सुटतात त्याला भांडणं करून उपाय नसतो. त्याची हानीचे परिणाम फार भयंकर असतात मग. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हमेशा आपण, सब अनित्य है, सर्व अनित्य आहे, काहीही स्थायिक नाही. तुम्ही श्रीमंत असाल, गरीब असाल, मध्यमवर्गीय असाल, आपण मरणार आहोत, हे सत्य आहे. तुम्ही भयंकर पैसा जरी कमवून म्हातारपणात पोचले तर तुम्ही त्या असं कोणतं औषध प्राप्त करून तुम्ही जवान नाही होऊ शकत. का आता मी माझ्याजवळ 700 करोड आहे, 800 करोड आहे, 1000 करोड आहे, आता मला जवान व्हायचं आहे, हे घ्या डॉक्टरसाहेब पैसे, तो म्हणजे जाय घरी. अशा मोठ्या मोठ्या हिरोईना, मोठे मोठे श्रीमंत लोक, मोठे मोठे चांगले चांगले बिझनेसमॅन पैसा सोडून घेऊन चालले गेले. क्षणिक सुखाचा अनुभव आहे तो. माणसानं पैसा कमावा जगण्यापुरता कमवावा. आणि तुम्हाला जर अधिक कमवायचा असतो त्याचा मार्ग सात्विक असला पाहिजे, सात्विक मार्ग असला पाहिजे, तो धम्माचा मार्ग असला पाहिजे. पण वाईट मार्गानं कमवणं हे फार हानिकारक आणि दुःखदायक बाब आहे. मग त्याचे परिणाम लगेच किंवा कालांतराने भोगावे लागतात. पुढे पुढील आहे देशत्यागाची तयारी. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली. संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूंकडचे लोक या सभेत उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यापुढे प्रश्न होता, बहुसंख्याकाच्या पुढे नमावे की नमू नये. आता बाई, इथं झुकाचं का नाही झुकाचं बहुसंख्याकापुढे? बहुसंख्याकांच्या पुढे नमावे की नमू नये, झुकावे की झुकू नये. कारण सिद्धार्थाचं मत किती होतं? अल्प होतं. म्हणून याच्या पाशी आता प्रश्न पडला का याच्या पुढे झुकावं किंवा झुकू नये. बा आता अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमवावयाचे की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही. आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला, मित्र हो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे
परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. बघा, सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, ठाम होता तो, एकटा पडला शेवटी. बघा, म्हणजे चुकीला समर्थन नाही केलं सिद्धार्थानं का बा चालली तिकडे सगळं आपणही चला आता, नाही तर आपल्या सगळे बोलतील बाप्पा. घाबरला नाही, ठाम होता का चुकीचा आहे बा, एकटा पडला, माहिती आहे चुकीचं आहे म्हणून, एकटा पडला तरी ठाम राहिला आपल्या मतावर. तर तेच पाहिजे. सिद्धार्थ गौतमाला आणि मग होते कशी माहिती आहे समाजामध्ये, एखादा चांगला माणूस ज्याचं खरं आहे तो एकटा पडते, मग सगळे त्याच्या विरोधामध्ये, मग याले ते सगळे एकवटलेले आहे ना, मग याले कसं आहे बाबा, कसं आहे, मग त्याला सगळे मग डोचून बोलतात, निंदा करतात, हे करतात. त्याला मग काय बोलत येतं, अज्ञान लय मोठं आहे या जगात. म्हणून भगवंतानं काय म्हटलेलं आहे, हे जग एक अंधार कोठडी, या जगातला मी एक कैदी. काहून म्हटलं आहे माहिती असं, अंधार कोठडी, हे सगळं अंधारच आहे बा, सगळे अज्ञानानं भरलेले लोक आहेत या जगात, सगळं अज्ञानी आहे. मी बा मला ज्ञानप्राप्ताला माया ऐकू शकत नाही आहे, कारण अज्ञानी आहे. यायले मी रस्ता दाखवून राहिलो, यांना जायचं नाही आहे त्या रस्त्यानं, अज्ञानी आहे, नाही समजू शकत. आणि आजही तेच हाल आहे. बाबासाहेबांनी सत्य सांगितलं, 14 ऑक्टोबर 1956 रोजी या भारताला सत्य दाखवलं. त्या अगोदर 2500 वर्षावर भगवान बुद्धांनी सत्य या जगाला सांगितलं. आपल्याला सांगितलं, फक्त जगाला सांगितलं. ज्याने समजलं त्याने घेतलं. अजूनही एवढं भयंकर अज्ञान आहे काही त्या महान भगवान बुद्धाला हा देश पूर्णपणे स्वीकार करू शकला नाही. जर स्वीकार केला असता ना, या देशातला शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणूस, OBC, SC, ST आणि इतर हे सुजलाम सुफलाम झाले असते. हा देश प्रगतीपथावर असता, बेकारी नसती. इथल्या बहुजन लोकांच्या हाती या देशातले कारभार असतात. अजूनही गुलाम आहोत आपण. मोजक्या लोकांच्या हातामध्ये सत्ता. म्हणजे या देशामध्ये 52% आहेत OBC, याच्या आधी सत्ता नाही आहे. 4ही स्तंभावर नाही आहे ते भारतात संविधानाच्या. यांनी अभ्यास करावा पहिले. भारताच्या संविधानाचे जे 4 स्तंभ आहेत, महत्त्वाचे 3 आहेत संविधानिक, संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, बाहेरून येते एक मीडिया. या 4ही स्तंभामध्ये का नाही भारतातला 52% समुदाय या 4 स्तंभात नाही आहे मोठ्या प्रमाणात. किती शोकांतिक आहे. SC ST तर दूर राहिले. हा जो या देशामध्ये 52% आहे, सर्वात जास्त प्रमाणात जो समुदाय आहे, तो या देशातल्या सत्तेमध्ये, या कारभारामध्ये, या व्यवस्थेमध्ये नाही आहे. त्यांच्या हाती व्यवस्था नाही आहे. आणि जो अल्प लोक आहे, अल्प, ज्यानं याला गुरफडून ठेवलेलं आहे अंधारात, त्याच्या हाती पुरी सत्ता आहे, पुरी व्यवस्था आहे. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडिया. आणि ते कमी असलेले संख्येमध्ये असलेले लोक हे ज्यांना जो आरसा दाखवतात तसं पाहतात, तर चालले त्याच्या मागं आंधळ्यानं. पण इतकं महान तत्त्वज्ञान जो बाबासाहेबांनी रस्ता दाखवला, संत महापुरुषांनी जो रस्ता दाखवला, जे पेरून ठेवलेलं आहे, त्याच्या मागं नाही. गाडगे महाराजचं नाही ऐकलं, तुकाराम महाराजचं नाही ऐकलं, शिवाजी महाराजचं नाही ऐकलं, बाबासाहेबांचं नाही ऐकलं, अण्णाभाऊ साठेंचं नाही ऐकलं. जेवढे बी संत महापुरुष आहेत ज्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायावर काम केलेलं आहे, त्यांचं नाही ऐकू राहिले, चुकीच्या दिशेने. आणि बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, जेवढेही संत महापुरुष आहेत ज्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायावर कार्य केलेलं आहे, यांचे विचार बाबासाहेबांनी संविधानामध्ये पेरलेले आहेत. त्यांच्या विचारधारेचं हे संविधान आहे. आणि म्हणून त्याच्यावर अभ्यास करून त्या दिशेनं चालणे फार महत्त्वाचं आहे.
सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. इकडे होत आहे ना आपले, इथं. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते, ज्यांनी त्यांच्या विरुद्ध मत दिले होते, अशा दोन्ही बाजूंकडूनचे लोक सभेत उपस्थित होते. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत, तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला, मित्र हो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे, परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यांच्यापैकी एक जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तन मन धनाने शाक्यांचे हित संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कौशलाधिपतीच्या हाताचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, हे समजणे कठीण आहे की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्या देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही, आणि जर ह्यांपैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळविण्याची संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे संघाच्या योजनेला विरोध करीत राहिल्यामुळे दृश्य परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. 1. सैन्यात दाखल होऊन युद्धास सामील होणे. 1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 2. देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. आणि 3. आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता. 3ऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला. या स्थितीत त्याला 2रा पर्यायच अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका.
ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशत्यागाची यांपैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. मी ती खुशीने स्वीकार करेन. याविषयी कोशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही, याचे मी आपणास अभिवचन देतो. बघा का त्यानं किती विचार केला का बा मी माझ्या मतावर ठाम मला राहायचं आहे, युद्धात सामील नाही व्हायचं आहे. त्यानं त्याच्यावर ठाम राहिला. जर बा मी जर तिच्याकडून जातो तर माझ्या घरची संपत्ती जप्त होते. त्यानं मध्यम मार्ग निवडला का मी बा देशत्याग करण्याचा विचार करतो. मग त्यानं मग त्याच्यावर हे झालं. तर आपण आता इथेच थांबूया आणि पुढील आपण धम्मपदाला सुरुवात करूया. साधू साधू साधू.